नमस्कार, स्वराज्य माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 2.5 महिन्यापूर्वी विनय सावंत यांच्यावरती एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. विनय सावंत हे नेहमीच सक्रिय राजकारणात असतात, सगळ्यांना आधार देण्याचं काम करत असतात. परंतु त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाल्यानंतर अकोल्यात एक जन आंदोलन उभं राहिलं होतं, की जेणेकरून खोट्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल व्हायला नकोत आणि जे समाजसेवक आहे काम करताना त्यांना अडचणी यायला नको. तर आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. महेशराव, आज विनय सावंत यांना अटक होती, काय भावना आहे त्यांची? अत्यंत दुर्दैवी घटना आहे. विनय सावंत आणि विनय सावंतांच्या संपूर्ण परिवाराने संपूर्ण हयातभर आदिवासी जनतेच्या सेवेमध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं आहे. त्यांचे वडील शिक्षक होते. अनेक आदिवासी मुलांना त्यांचं करिअर घडवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. विनयजी सावंत यांची शाळा सुद्धा आदिवासी भागातल्या दुर्गम भागामध्ये बारी या गावात आहेत. त्यांना जर बिगर आदिवासी आणि बिगर आदिवासी असा जर संघर्ष उभा करायचा असता तर त्यांनी हयातभर आदिवासी जनतेची सेवा केली नसती. दुसरं उदाहरण महत्वाचं, ते छात्र भारतीचं काम करतात. छात्र भारती संघटना अशी आहे की जी 100% समाजकारण करते आणि म्हणून विनयजी आणि आमच्या सगळ्या अकोले तालुक्यातील सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या अनेक संघटनांचा गेल्या 20 ते 25 वर्षापासून संबंध राहिलेला आहे. त्यांचं अकोले तालुक्याचं संपूर्ण वर्तन हे सामाजिक सलोखा राखण्याचं आहे आणि म्हणून गल्लीतल्या भांडणाला त्यांनी जातीयतेचं जे काही वातावरण राजूरमध्ये निर्माण केलेलं, वास्तविक रस्त्याचा प्रश्न होता, रस्त्याच्या बाबतीत आक्षेप होते आणि म्हणून त्या मुद्द्याला जातीयमध्ये कन्वर्ट करून एक वेगळ्या प्रकारचा अकोल्यामध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती मुद्दामून अलीकडच्या काळात करताना दिसत आहेत. परंतु या ठिकाणी डॉक्टर अजित नवले आहेत, सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सर्वजण विनयजींच्या पाठीमागे खंबीरपणे भावासारखे उभे राहणार आहेत. अकोल्याचं सामाजिक वातावरण जातीयतेचं आणि धर्मांतरितेचं होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करू. आपल्या सोबत आहेत या ठिकाणी अजितराव नवले. डॉक्टर साहेब, अकोले तालुक्यामध्ये जातीयवाद हा यापूर्वी कधी दिसला नाही, परंतु अलीकडच्या काळात थोडा जातीयवाद वाढलेला दिसतोय आणि या राजकीय वातावरणाला कुठेतरी याचं गालबोट लागताना दिसतं. काय वाटतं? आदिवासी बिगर आदिवासी एकजुटीची मोठी परंपरा अकोल्याला लाभलेली आहे. गुण्या गोविंदानं आदिवासी बिगर आदिवासी इथे राहत आलेले आहेत. कोणाची कितीही काहीही इच्छा असली तरी ती एकजूट भावी काळात सुद्धा अभंग राहील, याबद्दल मला कोणतीही शंका नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्णपणाने विश्वास आहे. मला खात्री आहे की विनय सावंत आणि त्यांच्या परिवाराने ज्या प्रकारे आदिवासी समाजाची सेवा केलेली आहे, छात्र भारती आणि समाजवादी विचाराचा एक अत्यंत पाईक असणारा असा हा परिवार आहे. त्यामुळे न्यायालय नक्कीच या सर्व बाबींचा विचार करेल आणि त्यांची निर्दोष मुक्तता होईल. मात्र ह्या सगळ्या अटकेमुळे आणि त्यांच्यावर बितलेल्या या सगळ्या प्रसंगामुळे तालुक्यामध्ये मात्र एक संदेश गेलेला आहे. अॅट्रॉसिटीचा ज्या प्रकारे वापर केला जातोय आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करून एक प्रकारे राजकीय पोळी भाडण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे, हा अत्यंत दुर्दैवी आहे. तालुक्यातील जनता सजग आहे. अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आगामी काळामध्ये लोक खड्यासारखं बाजूला करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपल्या तालुक्यामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे काही नवीन नाहीये, या अगोदर पण झालेले, पण हे खोटे गुन्हे दाखल होत आहे. काय याच्यावरती काय भावना आहे? आज आपल्या चळवळीमध्ये काम करणारे छात्र भारतीचे नेते कार्यकर्ते विनय सावंत यांच्यावर 2-2.5 महिन्यापूर्वी खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. दोन्ही बाजूने पत्रकार परिषद घेतला. त्यांनी सांगितलं का मी कुठल्याही प्रकारची जातीवरून शिवीगाळ केलेली नाही, तरी पण याच्यात राजकारण आणून आज विनय सावंत यांना अटक केलेली आहे. त्याचा पहिला मी निषेध करतो. कारण या तालुक्यामध्ये आदिवासी बिगर आदिवासी लोक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अत्यंत गुन्हे गोविंदाने नांदतायत. परंतु राजकारणी मंडळी याच्यामध्ये राजकारण आणून आदिवासी आणि बिगर आदिवासी लोकांमध्ये वाद लावण्याचं काम त्यांच्या राजकारणासाठी करतायत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विनयजी सावंत हे राज्य लेवलला देश लेवलला काम करणारे विनयजी सावंत, त्यांच्यावर अशी वेळ येणं खरंच अत्यंत ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. मित्र, या तालुक्यामध्ये अनेक अशा खोट्या नाट्या अॅट्रॉसिटीच्या घटना झाल्या, परंतु आम्ही त्या बसून त्या समाजाचे कार्यकर्ते नेत्यांना बसून जर तुम्ही चुकीच्या दृष्टिकोनातून या तालुक्यात जर पायंडा पाडणार असेल तर या तालुक्यातलं जे काही आदिवासी बिगर आदिवासीचं जे काही एक शक्य आहे ते निश्चितपणे त्याच्यामध्ये गालबोट लागेल. आणि म्हणून इथून पाठीमागं या घटना कधी घडल्या नाही, परंतु अलीकडे 1-2 वर्षाच्या काळामध्ये ह्या घटना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये डोकं वर काढू पाहत आहेत. आणि त्याचं जर कारण जर तुम्ही विचारलं
ते कारण फक्त राजकारण आहेत. आणि म्हणून विनयजी सावंत यांना जी अटक झालेली, विनयजी सावंत बरोबर आमच्या तालुक्यातील सर्व शिवसैनिक, तालुक्यातील सर्व पक्षीय जनता विनयजींना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. मान्य न्यायालयाने त्यांना जो काही अटक केलेली आहे, आम्ही न्यायालयाचा आदर करून, परंतु विनयजींचा लढा लढण्यामध्ये आम्ही तुझभरे मागे हटणार नाही, असं मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो. डॉक्टर साहेब, आपण विनय सावंत यांच्यासोबत नेहमीच काम केलेलं आहे, परंतु अकोले तालुक्यातील राजकारणामध्ये कुठेतरी एक गलिच्छपणा आता येताना दिसतोय. नेमकं काय वाटतंय भारतासारख्या लोकशाही देशामध्ये विविध जाती संस्कृतीचे लोक आपण अतिशय गुण्यागोविंदाने राहत आहोत आणि दुर्दैवाने अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा केलेला नसताना सुद्धा विनयजी सावंत ह्या समाजकारणासाठी वाहून घेतलेल्या माणसाला खरं तर अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं राजकीय षडयंत्र करण्यात आलं. आम्ही सर्वप्रथम त्या सर्व गोष्टीचा निषेध करतो. मुळातच हा सगळा जो गुन्हा आहे तो राजकीय द्वेषापोटीच आहे. सुप्रीम कोर्टाने माननीय अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये निरीक्षण नोंदवताना असं जाहीर सांगितलं का जवळपास 95% अॅट्रॉसिटीच्या केसेस ह्या राजकीय द्वेषापोटी केल्या जातात आणि राजकीय लोकांना अडकवण्यासाठी केल्या जातात. त्यामुळे आता विनय सावंतांवर झालेला गुन्हा सुद्धा राजकीय स्वरूपाचाच आहे. मुळातच अकोले तालुक्यासारख्या तालुक्यामध्ये यापूर्वी कधीही असं वातावरण नव्हतं. सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदाने राहत होते आणि आपला आदिवासी असेल का बिगर आदिवासी असेल, दलित समाज असेल आणि इतर समाज असेल, ह्या सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतो. कधीही यामध्ये अॅट्रॉसिटीचा भूमिका आली नाही आणि त्यामुळं या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा कलम लावणं ही चूक होती. परंतु आम्हाला खात्री आहे का विनयजींना न्यायालय नक्की न्याय देतील आणि ते या गुन्ह्यातून सही सलामत सुटतील. आज ही जी काही त्यांना अटक केली त्याचा आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाने सुद्धा राजकीय सूडबुद्धीने ज्या लोकांनी विनयजींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो त्या राजकीय सगळ्यांचा आम्ही निषेध करतो. यापुढे कळकळीची विनंती करतो का तालुक्यात इतर कुठलेही गुन्हे नोंदवले जावेत, परंतु अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा कोणीही नोंदवू नये ही आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीने ही कळकळीची विनंती आहे आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनयजींच्या पाठीमागे आहोत. आज विनय सावंत यांना अटक होती. राष्ट्र दलामध्ये अविरत काम करणारे विनय सावंत आहेत. नेमक्या काय भावना आहेत? राष्ट्र सेवा दल ही संघटना संविधान मानणारी आहे आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते विनय सावंत यांनी आयुष्यभर संविधानाची जपवणूक केलेली आहे. संविधानासाठी भारतभर कार्य करत असताना कार्यकर्त्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होतो. हीच मुळात आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायी घटना आहे. विनयचे वडील काही वर्षापूर्वी अकोले तालुक्यामध्ये आले. ते मान तालुक्यातून आदिवासींची सेवा करण्यासाठी आदिवासी वसतिगृहामधून त्यांनी हजारो मुलं घडवली आणि विनयने सुद्धा अकोले आणि राजूर तालुक्यामध्ये जे काही काम उभं केलं, महाराष्ट्रभर जे काही काम उभं केलं ते आदिवासींची पाठराखण करण्याचं काम उभं केलं. त्यामुळे त्या कायद्यान्वये विनयवर गुन्हा दाखल व्हावा हा राजकीय सुडापोटी घेतलेला निर्णय आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. त्यामुळे ही जी घटना आहे अशा प्रकारे राजकीय सूड उगवणं, कार्यकर्त्यांना नेस्तनाबूत करणं आणि त्यांच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा जो काही राजकीय षडयंत्र आहे त्याचाही आपण या निमित्ताने जाहीर निषेध केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती या पुढच्या काळामध्ये बिगर आदिवासी आदिवासी अशा प्रकारचे संघर्ष उभे राहणार नाहीत या दृष्टिकोनातून आपण सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सजग राहायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण सजग राहूया. आणि परत एकदा ही अतिशय दुर्दैवी घटना आहे एवढे बोलून मी माझं संपवतो. धन्यवाद. आपल्यासोबत या ठिकाणी आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत आवारी. आपण त्यांच्याशी बोलतो. या अगोदर अकोले तालुक्यामध्ये आदिवासी बिगर आदिवासी असेल किंवा हरिजन बिगर हरिजन असा वाद कधी झालेला नाहीये. म्हणजे अकोले तालुक्याच्या राजकारणाला कुठेतरी एक वेगळं वळण लागते. काय वाटतं? मुळातच गेली एक दीड वर्षापासून अकोल्याचं राजकारण थोडं बदलत चाललेलं आहे. अगदी ते अतिशय व्यथित करणारी गोष्ट आहे की विनय सावंत किंवा सावंत सरांचं कुटुंब, त्यांचं कुटुंब हे जातीयतेच्या उतरंडी नष्ट करण्यासाठी इतक्या लांबून तिकडून आलेला आहे आणि एक सर्वोदय सारख्या संस्थेमध्ये सेवा करून आदिवासी डांग भागात सेवा करून हे लोक
ह्या जे जातीय त्या ज्या उतरंडी आहेत ह्या कमी करण्यासाठी इथे आले आहेत. ते मानत नाहीत. राष्ट्र सेवा दलाचे ते राष्ट्रीय सचिव राहिलेले आहेत आणि अशा एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या माणसावरती अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने अट्रॉसिटी दाखल होऊन जर हा तालुक्यात हे माजवण्याचा किंवा वेगळं अकोला तालुक्यात विष घालवण्याचा जो प्रयोग होतोय हे चुकीचं आहे. राजकारण हे राजकारणाच्या पातळी असावं, वैयक्तिक पातळीवर ते येऊ नये. हा जे भांडण झालं असेल ते समाजाच्या कामासाठी झालं असेल तर ते गोष्ट ती वेगळी आहे. ग्रामसभा आहे, त्यासाठी ग्रामसभा आहेत, वेगवेगळ्या मार्ग आहेत, त्या मार्गाने त्या मिटवल्या पाहिजेत. पण अट्रॉसिटी सारख्या गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांचं खच्चीकरण मनोबल कमी करण्याचा जर या ठिकाणी जर तालुक्यात प्रयत्न होत असेल तर ही दुर्दैवी बात आहे आणि भविष्यात असं होऊ नये अशी अपेक्षा आहे. कारण आता ह्या गोष्टी सजग झालेले लोक, मीडिया एवढा सजग झालेला आहे की ह्या असे वाऱ्यासारख्या पसरतात, देशभर पसरतात आणि अशा जर गोष्टी घडत राहिल्या तर निश्चित या तालुक्याचं भवितव्य धोकादायक आहे असं मला वाटतं. निश्चितच अतिशय योग्य भावना मांडल्यात हिमंतावालींनी की अकोल्याच्या राजकारणामध्ये वैयक्तिक वादालाही जातीय वादाचा कुठेतरी रंग दिला जातो. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आदिवासी बांधव, आपण त्यांच्याशी बोलावं. दादा, आज विनय सावंत यांच्यावरती अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होतोय. आदिवासी समाजाचे कार्यकर्ते आहे, आपण त्यांच्याशी बोलावं. आज विनय सावंत यांच्यावरती अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होतोय, नेमक्या काय भावना आहे? अकोले तालुक्यामध्ये म्हणजे फक्त अट्रॉसिटीज नाही तर वेगवेगळ्या कायद्यांचा गैरवापर इथून मागच्याही काळामध्ये झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आदरणीय विनयजी सावंत हे ज्या पद्धतीच्या चळवळीतून येतात त्या चळवळी माणसाला माणूस म्हणून स्वीकारणाऱ्या चळवळीतून ते आलेले आहेत आणि आम्ही तशाच पद्धतीच्या चळवळीतून कार्यकर्ते म्हणून घडलेलो आहोत. त्यामुळं आणि विनयजी सावंत हे ज्या पद्धतीचं काम त्यांचं गेल्या आयुष्यभर म्हणजे सगळं आयुष्यभर राहिलेलं आहे. त्यांनी कित्येक वेळा लोकांच्या प्रश्नासाठी जेलमध्ये गेलेले आहेत. ते काय पहिल्यांदाच त्यांना अटक होते अशातला भाग नाही. याच्या अगोदरही ते वेगवेगळ्या कारणांसाठी जेलमध्ये गेलेले आहेत, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेले. वाईट फक्त एवढं की जो ज्या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीचा त्यांच्यावर जो काही आरोप आहे त्या आरोपामुळे त्यांना ह्या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतंय. त्यामुळं इथून पुढच्याही काळामध्ये अकोले तालुक्यामध्ये राजकीय विरोध किंवा राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर असावं इतका साधा तालुक्यातल्या सामान्य जनतेची साधी अपेक्षा आहे आणि झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. अट्रॉसिटी जर खरी अट्रॉसिटीच्या खरोखर जर तशा पद्धतीचा अन्याय अत्याचार राज्यभर कुठं झाला असेल तर ही सगळे कार्यकर्ते त्यासाठी त्या पीडित माणसाच्या मागे उभे राहतात. पण चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या कुठल्याही आरोपांच्या बाजूने जनतेने जाऊ नये. आज ही वेळ आयुष्यभर समाजासाठी चळवळीसाठी दिलेल्या माणसावर येऊ शकते, उद्या ही वेळ कुणावर येऊ शकते. त्यामुळे झालेली घटना ही अतिशय वाईट आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो. निश्चितच सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भावना केलेल्या आहे की समाजसेवा करत असताना त्या लोकांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होता कामा नये. परंतु अलीकडच्या काळामध्ये अकोले तालुक्याचं राजकारण असेल हे अतिशय खालच्या पातळीवरती गेलेलं आहे. वैयक्तिक वादालाही राजकीय रंग दिला जातो. या अगोदर सुद्धा बाजीराव दराडे यांच्यावरती सुद्धा अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला होता आणि वेगवेगळे गुन्हे म्हणजे वैयक्तिक वाद झाल्यानंतर त्याला राजकीय रंग या ठिकाणी दिला जातोय. तर हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. नवीन पिढीनं काय आदर्श घ्यायचा, ही नवीन पिढी घडली पाहिजे. या राजकारणाचा आदर्श घेतलाच नवीन पिढी राजकारणात येणार नाही याची काळजी या सर्व राजकीय लोकांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून या पुढे भविष्यात असे खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण हे नक्कीच थांबलं पाहिजे. स्वराज्य माझ्यासाठी आबासाहेब मलिकसह अमोल पवार, अकोले, अहमदनगर.